नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुजी क्लासेस गुरु. विद्यार्थ्यांनो, आज मी तुमच्यासाठी टेन्स हा टॉपिक घेऊन आलेले आहे. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका वाक्याचे 3 वाक्य कसे करायचे हे सांगितलं होतं आणि ते वाक्य आपण सिंपल टेन्सचे म्हणजे साध्या काळातील बघितले होते. आजही मी तुम्हाला एका वाक्याचे 3 वाक्य कसे करायचे हे सांगणार आहे, पण आज मी तुम्हाला ते वाक्य चालू काळातील आहेत हे कसे बनवायचे हे सांगणार आहे. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या या क्लासेसचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येत राहतील. बघा विद्यार्थ्यांनो, आता एका वाक्याचे 3 वाक्यात किंवा एका वाक्याचे 3 काळामध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं आहे आणि ते कोणते काळ आहेत, तर मी तुम्हाला आज कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू काळाविषयी सांगणार आहे. मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे, त्याच वाक्याचं तुम्हाला चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ एक वाक्य 3 काळामध्ये करत असताना त्यामध्ये काय बदल होतो हे सांगणार आहे. हा व्हिडिओ करण्याचा उद्देश असाच आहे विद्यार्थ्यांनो, की तुम्ही एक वेळाला जर कुठलाही टॉपिक करायला घेतला तर तुम्हाला ते तिन्ही काळातील वाक्य करता यावे. याच्या अगोदरही मी सिंपल टेन्सचे असेच वाक्य बनवलेले आहेत. आज मी तुम्हाला कंटिन्यूअस टेन्सचे चालू काळातील वाक्य बनवायचे कसे हे सांगणार आहे. अधिक उशीर न करता आपण व्हिडिओ सुरुवात करूया. आता या वाक्यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, दे इन्व्हाइट मी ऑन देअर बर्थडे. दे इन्व्हाइट मी ऑन देअर बर्थडे. आता हे जे वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्य काळ करायचा आहे. म्हणजेच प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, पास्ट कंटिन्यूअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्यूअस टेन्स बनवायचा आहे. तर हे वाक्य बनवत असताना नेमका वाक्यामध्ये काय बदल होतो हे तुम्हाला पटकन लक्षात येईल आणि तुमचा टेन्स अजिबात कधीही चुकणार नाही. तर आता बघा, सब्जेक्ट. आता आपल्याला सगळ्यात अगोदर याचे जे स्ट्रक्चर आहे ते माहिती असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांनो. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे स्ट्रक्चर सांगितलेले आहेत. जर तुम्हाला ते माहिती नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघा. बघा विद्यार्थ्यांनो, दे इन्व्हाइट मी ऑन देअर बर्थडे या वाक्याचं आपल्याला प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळामध्ये रूपांतर करायचं आहे. त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस एम व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट. आता वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे बघा, दे. आता कर्ता आहे तो कसा आहे, अनेक वचनी आहे, बरोबर आहे, दे. मग आता आपल्याला एम इज आर पैकी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आर, दे आर. आता त्याच्यानंतर मेन व्हर्बचा आपल्याला फोर्थ फॉर्म घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांना फोर्थ फॉर्म म्हणजे मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागला की त्याचं चौथं रूप तयार होतं. दे आर इन्व्हाइटिंग. इन्व्हाइट हे आपलं मेन वर्ब आहे, त्याला इन्व्हाइटिंग मी ऑन देअर बर्थडे हे आपलं ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला वाक्य कंप्लीट करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे वाक्य झालेलं आहे आपलं प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. दुसरं बघा, पास्ट कंटिन्यूअस टेन्स. आता पास्ट कंटिन्यूअस टेन्स कसा करायचा, तर हेच वाक्य आपल्याला पास्ट कंटिन्यूअस टेन्स मध्ये करायचं आहे. तर त्याचं स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस वॉज देअर प्लस एमव्ही4 प्लस ऑब्जेक्ट. फक्त कुठे बदल होतोय बघा, तर इथं जे आपण हेल्पिंग वर्ब यूज करणार आहोत, हेल्पिंग वर्ब ते फक्त आपल्याला वर्तमान काळी, भूतकाळी आणि भविष्यकाळी घ्यायचा आहे. बाकी आपलं सब्जेक्ट तेच राहणार आहे, एमव्ही4 हा जो ऑप्शन आहे तो सुद्धा तोच राहणार आहे आणि वाक्यातील कर्म सुद्धा तेच राहणार आहे. बघा विद्यार्थ्यांनो, किती सोपं आहे. मग वाक्य कसं बनणार आहे आपलं, दे. आता वर आर घेतलंय, निश्चितच अनेक वचनी आहे, म्हणजे वॉज वेअर पैकी आपल्याला काय घ्यायचं आहे, वेअर घ्यायचं आहे, कारण वॉज एक वचनी करता असताना वापरत असतात. मग दे वेअर इन्व्हाइटिंग. बघा विद्यार्थ्यांनो, किती सोपं वाक्य आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला 100% टेन्स विषयी असलेले प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपण वाक्य कंप्लीट करायचं. दे वेअर इन्व्हाइटिंग मी ऑन देअर बर्थडे. आता हेच वाक्य आपल्याला परफेक्ट कंटिन्यूअस फ्युचर कंटिन्यूअस टेन्स मध्ये करायचं आहे. आता फ्युचर कंटिन्यूअस टेन्स मध्ये करत असताना काय बदल होतो, सब्जेक्ट प्लस शाल बी ऑब्लिक विल बी. कर्त्यानुसार आपल्याला शाल बी का विल बी ते यूज करायचं आहे, प्लस एमव्ही4 प्लस ऑब्जेक्ट. किती सोपं आहे. सुरुवातीच्या वाक्यामध्ये प्रेझेंट मध्ये आपण हेल्पिंग वर्ब एम इज आर घेतलं, पास्ट मध्ये ते वॉज वेअर केलं, आता फ्युचर मध्ये शाल बी किंवा विल बी करत आहोत. बघा, मग सब्जेक्ट कोणता आहे, दे. बाकीचं काहीही आपल्याला म्हणजे बदल करायचा नाही. दे विल बी इन्व्हाइटिंग. किती सोपं आहे बघा विद्यार्थ्यांनो, दे विल बी इन्व्हाइटिंग मी ऑन देअर बर्थडे. अशा पद्धतीने आपण हे वाक्य पूर्ण करून फुल स्टॉप द्यायचा आहे. तर आपण एका वाक्याचे 3 चालू काळामध्ये वाक्य बनवलेले आहे. आता हे वाक्य दुसरं जे आहे ते सुद्धा तसंच करायचं आहे.
शी नर्सेस ऑर्फन स्टुडंट. आता बघा सब्जेक्ट कोणता आहे, शी. आता शी हा एक वचनी कर्ता आहे म्हणून आपल्याला am is are पैकी हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे is. शी am तर घेऊ शकत नाही आणि शी वेअर पण किंवा सॉरी शी आर पण घेऊ शकत नाही म्हणून आपण काय घेतोय, शी इज. आता मेन व्हर्बचं फोर्थ फॉर्म घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे आणि मग आपल्याला वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन वाक्य कंप्लीट करायचं आहे, स्टुडंट्स. अशा पद्धतीने आता हेच वाक्य आपल्याला पास्ट कंटिन्यूअस मध्ये करायचं आहे. सेम कंडिशन आहे बघा, शी इथं इज घेतलंय म्हणजे इथे निश्चितच वॉज असेल आणि इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, मेन व्हर्बचं फोर्थ फॉर्म घ्यायचं आहे आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला वाक्य कंप्लीट करायचं आहे. काहीच वेगळा बदल होत नाही किंवा फारसा बदल होत नाही. फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा तसंच घ्यायचं आहे, शी विल बी घेणार आहोत आपण आणि मग आपल्याला मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे आणि वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपलं वाक्य कंप्लीट करायचं आहे. बघा विद्यार्थ्यांनो किती सोपं आहे हे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने वाक्य शिकत गेलात आणि करत गेलात तर तुम्हाला टेन्स खूप सोपा जाणार आहे. आता तिसरा वाक्य बघा, सचिन विल कम्प्लीट हिज होमवर्क. सचिन विल कम्प्लीट हिज होमवर्क. आता वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे बघा, याचा आपल्याला सुरुवातीला करायचा आहे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. सब्जेक्ट कोणता आहे, सचिन. सचिन नंतर आपल्याला काय हेल्पिंग वर्ब यूज करायचंय, व्हेरी गुड, इज यूज करायचंय. सचिन इज कम्प्लीटिंग. मेन व्हर्बचं आपल्याला काय करायचं आहे, फोर्थ फॉर्म घ्यायचा आहे. फोर्थ फॉर्म करायचं म्हणजे काय, मुख्य क्रियापदाला फक्त आयएनजी प्रत्यय लावायचा असतो आणि मग वाक्याचे ऑब्जेक्ट घ्यायचं असतं, हिज होमवर्क. आता याच वाक्याचं आपल्याला पास्ट कंटिन्यूअस बनवायचं आहे. आता कंटिन्यूअस म्हणजे हे चालू काळ बनवत आहोत विद्यार्थ्यांना आपण. सब्जेक्ट कोणता आहे, सचिन. इथे इज आले म्हणजे इथं वॉजच येत असतं, वॉज कम्प्लीटिंग. बघा विद्यार्थ्यांनो खूप सोपं आहे. तुम्हाला ना हा व्हिडिओ खूप आवडणार आहे आणि तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने आणि न विसरणारे हे वाक्य तुमच्या माइंड मध्ये लक्षात ठेवणार आहात याची मला खात्रीच आहे. आता हेच वाक्य आपण फ्युचर कंटिन्यूअस मध्ये करत आहोत. फ्युचर कंटिन्यूअस मध्ये करत असताना काय करायचं आहे बघा, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. सब्जेक्ट कोणता आहे, सचिन. सचिन नंतर आपल्याला काय यूज करायचंय, विल बी. सचिन विल बी कम्प्लीटिंग हिज होमवर्क. बघा विद्यार्थ्यांनो एका वाक्याचे आपण 3 वाक्य बनवलेले आहेत आणि ते चालू काळातील वाक्य आहेत. याच्यामध्ये कुठं आणि काय बदल झाला हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.